आता बाजारात खूप कैऱ्या आलेल्या आहेत, आंबे आले आहेत. तर कैऱ्यांचे विविध प्रकार आपण बनवतो, जसं की पन्ह, लोणचं, तक्कू, साखर आंबा. तर आज मी बनवणार आहे कैरीचा भात, कैरी भात असं आपण म्हणू शकतो. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे आहे: शेंगदाणे, भाजकी डाळ, लाल सुक्या मिरच्या, थोडा कांदा घेतलाय, कढीपत्ता, कोथिंबीर. ही कैरी धुवून किसून घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ लागेल, तेल आहे, तिखट, हळद, फोडणीसाठी मोहरी, जिरं. आणि हा भात आधीच करून ठेवलेला आहे, शिजवलेला भात आहे. रात्रीचा उरला असेल भात तोही तुम्ही वापरू शकता. तर हे झालं साहित्य. आता आपण कृतीकडे वळूया. 2 चमचे मोहरी टाकली आहे, थोडं जिरं, कढीपत्ता, कांदा, लाल मिरच्या, साबुदाणा, शेंगदाणा टाकला, थोडं परतवून घ्यायचं. डाळ टाकते भाजलेलं, हे छान भाजून घ्यायचं आहे सगळं. कैरीचा जो आपण किस केलेला होता, ती कैरी आपण घालणार आहे. पण थोडी परतवून घेऊया. थोडं हळद, तिखट, आपण आधी शिजवलेला भात होता तो आता भात याच्यात ऍड करायचा. आपण आता छान मिक्स करून घ्यायचा आहे भात. बघा, कलर पण छान येतोय. सगळे मसाले भातात मिक्स झाले पाहिजे. चवीपुरतं मीठ घालते. मिक्स करून घेऊया. त्याच्यावर कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही थोडी जास्त घालू शकता. आणि आता याला 2 मिनटं झाकून ठेवणार आहे. छान वाफ येईल याला. 2 मिनटं मी झाकून ठेवते. 2 मिनटं झालेले आहेत. बघू कशा वाफ आली आहे. छान मला हलवायचं आहे. छान भात आपला तर रेडी आहे. हा तुम्ही मठ्ठा, कैरीचा तक्कू, कैरीचं लोणचं कशासोबतही एन्जॉय करू शकता. सो एन्जॉय युअर कैरी भात. थँक्यू.